आषाढ यात्रेतच तुकाई मातेच्या मंदिरावर चोरट्यांचा डल्ला। पाऊण किलोग्रॅम चांदीचा मुखोटा लंपास। बनावट दागिने जागेवरच चोरट्याने नेमके केले चांदीलाच लक्ष्य। पिंपरी पा येथील घटनेने भाविकांमध्ये संताप। वैराग पोलिसांकडून तपास सुरू। आषाढ यात्रेची लगबग सुरू असतानाच बार्शी तालुक्यातील वैराग जवळील पिंपरी पा येथील ग्रामदैवत तुकाई मातेच्या मंदिरावर अज्ञात चोरट्याने डल्ला मारल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे। हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुकाई मातेच्या मूर्तीवरील तब्बल 750 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुखोटा चोरट्यांनी लंपास केला आहे। विशेष म्हणजे मूर्तीवरील कवड्याची माळ, कंबरपट्टा आणि बनावट असलेले सोन्याचे दागिने जागेवरच ठेवून चोरट्याने केवळ चांदीचा मुखोटा नेल्याने या चोरीमागे नेमका हेतू काय होता याबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे। हे तुकाई मातेचे मंदिर सुमारे 250 ते 300 वर्ष जुने असल्याचे ग्रामस्थ सांगतात। परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून नवसाला पावणारी देवी म्हणून तुकाई मातेची ओळख आहे। दरवर्षी नवरात्र उत्सवासोबतच आषाढ महिन्यातही येथे मोठी यात्रा भरते। त्यामुळे सध्या मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ असतानाच चांदीचा मुखोटा चोरीस गेल्याने या घटनेमुळे ग्रामस्थ आणि भाविकांना मोठा धक्का बसला आहे। पिंपरी गावात तुकाई मातेच्या 2 मूर्ती असून त्यापैकी एक चांदीची तर दुसरी पितळी आहे। यातील चांदीचा मुखोटा असलेल्या मूर्तीवरील मुखोट्याची चोरी झाली आहे। आषाढ यात्रा सुरू असतानाच आणि भाविकांची मंदिरात ये जा सुरू असताना चोरी झाल्याने चोरट्यांनी ही घटना नेमकी कोणत्या वेळी आणि कशा पद्धतीने केली हा तपासाचा मुद्दा आहे। घटना समोर आल्यानंतर ग्रामस्थांनी रात्रभर मंदिर परिसर, गाव तसेच आसपासच्या शेती शिवारात मुखवट्याचा शोध घेतला, मात्र चांदीचा मुखवटा कुठेही सापडला नाही। अखेर ग्रामस्थांनी वैराग पोलीस ठाणे गाठून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। चोरीची माहिती मिळताच वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल कादबाने, पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल भोरे यांच्या पथकाने मंदिरात जाऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे। आषाढ यात्रेच्या काळातच ग्रामदैवताच्या मंदिरातील चांदीचा मुखोटा चोरीला गेल्याने भाविकांच्या श्रद्धेला धक्का बसला असून चोरट्यांचा शोध घेऊन मुखोटा परत मिळवण्याचे आव्हान आता वैराग पोलिसांसमोर आहे। माझं नाव राम विजय भागवत वायकर, राहणार पिंपरी येथील तुकाई देवीचा पुजारी आहे मी। तरी आखाडातली यात्रा काल 4 तारखेला होती, मंगळवारी। तिथं 2 मूर्त्या आहेत देवीच्या आणि त्या एक आहे चांदीचा मुखवटा आणि एक पितळाचा मुखवटा आहे। तरी 4:30च्या दरम्यान एक चांदीचा जे मुखवटा आहे ती चोरीस कुणी तर घेऊन गेलं। नंतर मी गावकऱ्यांनी सरपंच सगळ्यांना सांगितलं की बाबा असं असं झालंय। तरी सर्वांनी आम्ही येऊन बघितलं तरी ती देवीचं मंदिर फार जुनं आहे, 300 वर्षापूर्वीचं। आणि तिथं आखाडात ही मोठी यात्रा असते आणि नवरात्रात ही यात्रा असते। तरी याच्या अगोदरही असा कधीच प्रकार घडला नाही। तरी आता सगळ्या ग्रामस्थ लोकांचं सगळ्याचं म्हणजे भावनिक विषय आहे की इतक्या जुन्या मंदिर असताना ही चोरी होणं म्हणजे एक आमच्या गावातल्या सर्व लोकांचं एकदम भावना दुखावल्यासारख्या झालेल्या आहेत। तरी ह्याचा लवकरात लवकर शोध घ्यावा ही माझी विनंती आहे। मी चेतन मार्काशी, सरपंच पिंपरी पान, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। आम्ही साधारण 4:30 वाजल्यापासून सर्व ठिकाणी शोधाशोध केली, परंतु त्याचा तपास कुठंच लागला नाही। रात्रीच्या वेळेला आम्ही पोलीस स्टेशनला साहेबांना फोन करून अशी माहिती दिली। त्यावेळेस वैराग पोलीस स्टेशनचे PSI जाधव साहेब असतील, भोरे साहेब असतील, पाटील साहेब असतील, हे सर्वजण मंदिरामध्ये आले। मंदिरामध्ये आले असताना त्यांनी तिथं पाहणी केली, परंतु तिथं काहीच निदर्शनास आलं नाही। त्यावेळेस आम्ही पूर्ण रात्रभर शोधाशोध घेतला आणि तरी देखील तो मुखवटा या ठिकाणी सापडलेला नाही। तो मुखवटा चोरून नेलाय। तुकाई देवी हे आमच्या गावचं खूप मोठं श्रद्धास्थान आहे आणि तो मुखवटा चोरीला गेल्यामुळं, देवीचा मुखवटा चोरीला गेल्यामुळं आमच्या गावचा खूप भाविकांच्या भावना दुखावलेल्या आहेत। तरी आमची पोलीस स्टेशनला हात जोडून प्रामाणिकपणे विनंती आहे की आमचा मुखवटा त्यांनी ताबडतोब चौकशी करून शोधून द्यावी। धन्यवाद।